अंजली वस्त्रे यांचा काँग्रेसला जबरदस्त धक्का। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण तापलंय। मोहोळ नगर परिषदेची निवडणूक काही तासांवर आली आहे। त्यानिमित्तानं मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार महिला काँग्रेस शहराध्यक्ष अंजली वस्त्रे यांच्या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस लाईन, बुधवार पेठ, आदर्श चौक, गौत्या मारुती चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहोळ नगर परिषदेसमोर सांगता करण्यात आली। नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अंजली वस्त्रे यांच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अपक्ष उमेदवार अंजली वस्त्रे यांनी यावेळी सांगितलं की मोहोळ शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून जे मी शपथपत्रामध्ये लिहिलेलं आहे त्याला मी बांधील असून त्याची मी पूर्तता करेन। काँग्रेसच्या पदाधिकारी शाहीन शेख यांनी माझा एबी फॉर्म चोरला आणि त्याचा काळाबाजार केला। वस्त्रे नामक दुसरा उमेदवार निवडून यावा यासाठी नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्म चोरून पक्षाशी गद्दारी केली। स्वतः निवडून येण्यासाठी पक्षाचा सौदा केला, तसंच पक्षातील उमेदवार उभा राहू नये म्हणून त्यांनी पूर्ण प्रयत्न केले। अशा गद्दार लोकांवर जनता उत्तर देईल। यावेळी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, हरिभाऊ गायकवाड, अशोक भोसले, सुरेश शिवापूजे तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज शाही न्यूज नेटवर्कसाठी गणेश चौगले। नमस्कार, न्यूज शाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मोहोळ नगर परिषदेत आलेलो आहोत। आताच अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजली वस्त्रे यांची रॅली निघालेली होती। रॅलीला आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटतोय। आता अपक्ष उमेदवार अंजली वस्त्रे आपल्यासोबत आहेत। मॅडम काय सांगा? मोहोळ नगर परिषद नगराध्यक्षासाठी अपक्ष उमेदवार म्हणून मी अंजली वस्त्रे आहे। आज आम्ही प्रचार रॅली काढली होती या ठिकाणी आज मी मोहोळच्या जनतेला संदेश देऊ इच्छिते की पक्षातून माझे तिकीट ऐन वेळेला कापले गेले, त्यामुळं मी अपक्षमधून उभारले आहे आणि मी स्टॅम्प पेपरवरती जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। मी पुढं जे काय करणार आहे त्या संदर्भात मी स्टॅम्प पेपरवरती पूर्णपणे सगळ्या मोहोळच्या जनतेला विश्वास दिलेला आहे की मी माझा पुढचा कार्यभाग कसा असणार आहे। स्टॅम्पवरती काय लिहिले, काय सांगू शकाल? स्टॅम्पवरती मी लिहिलेलं आहे की कंत्राटदार मी घेणार नाही, कुठल्या नगर परिषदेच्या भ्रष्टाचारात मी गुंतणार नाही, गुंतल्यास माझ्यावरही जनतेने कारवाई करावी, असं या प्रकारचे बरेचसे मुद्दे मी स्टॅम्प पेपरवरती घेतलेले आहेत आणि तसे मी उल्लेखही त्या ठिकाणी केलेला आहे। मोहोळच्या जनतेला मी 500 रुपयाच्या पॉईंटवरती मी सगळं लिहून दिलेलं आहे। तसंच मी येथील सर्व जे राजकीय पक्ष या ठिकाणी त्यांनी नगराध्यक्षासाठी जे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना मी विनंती करते की तुम्ही तुमचे जाहीरनामे 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती द्यायचे। तुम्ही जाहीरनामा असा प्रसिद्ध करू नका आणि जनतेने पण तसा जाहीरनामा त्यांचा घ्यायचा नाही, कारण ही प्रथम नगराध्यक्ष झाले, द्वितीय नगराध्यक्ष झाले। आजपर्यंत मोहोळमध्ये काय सुधारणा झालेत, काय सोयी झालेत हे सर्व मोहोळच्या जनतेनं बघितलेलं आहे। त्यामुळे मी मोहोळच्या जनतेला विनंती करते की यापुढे जे उमेदवार येतील त्यांच्याकडून माझ्याप्रमाणे 500 रुपयाच्या पॉईंटवरतीच त्यांचं जी पण काही जाहीरनामे असतील ते घ्या। माझे शैक्षणिक बाबतीमध्ये माझ्या बऱ्याचशा यापुढं योजना आहे। मला सांगा, अंजली वस्त्रे आहेत आता अपक्ष उभारलेले आहेत, ते काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष आहेत मोहोळ तालुका। तर काँग्रेसने त्यांना जे नगराध्यक्ष पदासाठी घोषित केलं होतं, परंतु ऐन वेळेस त्यांचा एबी फॉर्म त्यांना देण्यात आला नाही। तर या संदर्भात आणि आता अंजली वस्त्रे उभारलेले आहेत, तर शेतकरी संघटनेचा यांना पाठिंबा आहे का, काय सांगा? शेतकरी संघटनेचा तर एखादा माणूस तर चांगलं काम करत असला आणि एखाद्या कुटुंबातला बाबा गरीब एखादे आज आपली महिला असू द्या, शेतकरी असू द्या, जर आज आपल्या ती अन्यायाच्या विरोधात लढत असेल तर पुढं जात असेल तर त्यांना आमचा पाठिंबाच आहे। बरं, मग एबी फॉर्म चोरला होता यांचा, त्या संदर्भात काय सांगाल? एबी फॉर्म काय झालेला आणि हे मी नाही, अंजली वस्त्रे म्हणतात बरं का एबी फॉर्म चोरला नाही। अंजली वस्त्रे यांचं काय झालेलं आहे माहिती आहे का, ह्यांना तिकीट देतो म्हणून कमीत 1-2 महिना काँग्रेस पक्ष चांगला आहे, काँग्रेस लोकांच्या पक्षाने अंजली वस्त्रेला उमेदवार देतो म्हणून कमीत 1-2 महिने फिरवलं आणि काय केले, अचानक त्यांची उमेदवारी काही खालचे लोक आहेत ते खालच्या लोकांनी त्यांची उमेदवारी काटली गेली। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।